हॉटेलच्या पद्धतीने तंदूर रोटी एकदम घरच्या घरी सोप्या पद्धतीने. त्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा साखर टाकून घ्यायची आहे. साखर ही कंपल्सरी आहे. साखर ही टाकायचीच, अवॉइड नाही करायची. साखरेमुळे रोटीला वेगळी चव येते. नंतर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर सोडा टाकायचा आहे. सोडा पण फक्त 2 चिमटीत बसेल इतकाच टाकायचा आहे. 2 चमचे दही आपल्याला टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून असं ते हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. दह्याच्या गाठी फोडून घ्यायच्या तसं हाताने. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सगळं असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे. थोडा थोडा मैदा टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे. थंड पाण्यामध्ये पीठ नाही मळायचं. फक्त मिक्स करतानाच आपल्याला थोडंसं नॉर्मल पाणी घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम पातळ असा गोळा मळून घ्यायचा आहे. ही मैद्याची रोटी बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला चवदार आहे. सारखं सारखं हॉटेलला जायची गरज पडणार नाही जर तुम्ही एकदा अशी रोटी बनवायला शिकलात तर. परफेक्ट चव आहे, परफेक्ट प्रमाणे, काहीच कमी जास्त नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. पीठ आता आपलं मळून झालेलं आहे. जास्त पातळही नाही, घट्ट पण नाही. चपातीपेक्षा थोडंसं पातळच पीठ आपल्याला ठेवायचं आहे. चपातीसाठी आपण जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळच ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे मी. एकदम मऊसूत असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण 10 मिनिट रेस्ट करायला ठेवू. चपाती इतका पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याची अशी रोटी लाटायची आहे. दोन्ही बाजूने मैदाच लावायचा आहे आणि हळूहळू रोटी लाटायची आहे. तुम्ही उभ्या आकारामध्ये सुद्धा रोटी लाटू शकता, नानच्या आकारामध्ये. अर्धी रोटी लाटून झाली की त्यावरती आपल्याला अशी थोडी कोथिंबीर लावायची आहे आणि मग पुन्हा त्याच बाजूने रोटी लाटायची आहे. कोथिंबीर लावल्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं मैदा टाकायचं आहे, कारण कोथिंबीर ओलसर असते त्यामुळं मग ती रोटी चिकटते, लाटायला व्यवस्थित येत नाही. म्हणून लगेच त्यावरती मैदा टाकायचा आहे आणि मग दोन्ही बाजूने लाटून घ्यायची. जास्त जाड पण नाही, पातळ पण नाही. जर तुम्हाला कडक क्रिस्पी रोटी खायची असेल तर पातळच लाटा. इथं मी मीडियममध्ये लाटते आहे. आता आपली दोन्ही बाजूने रोटी लाटून झालेली आहे. आता आपण ज्या बाजूला कोथिंबीर लावली आहे त्याच्या उलट बाजूला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे. असं हाताने थोडंसं पाणी लावायचं आहे आणि रोटी तव्यात टाकायची आहे. तुम्ही कोणता पण तवा घेऊ शकता, नॉनस्टिकचा, साधा काळा लोखंडाचा तवा घेतला तरीसुद्धा चालेल, चपात्याचा तवा घेतला तरीसुद्धा चालेल. कोणताही तवा तुम्ही इथं घेऊ शकता. दीड ते 2 मिनिट लागतात आपली एक बाजूने रोटी पूर्णपणे शेकायला. रोटी पूर्णपणे एका बाजूने शेकू द्यायची, पूर्णपणे भाजू द्यायची, कारण जर ते एका बाजूने पूर्णपणे भाजली तरच ती अलगद उचलता येते. सारखं सारखं तिला हलवायचं नाही, नाहीतर ती कच्ची राहते आणि लवकर असं उचलत नाही. त्यामुळं आपल्याला पूर्णपणे रोटी खालून भाजू द्यायची आणि मग अशी अलगद उचलायची. तुम्ही बघू शकता आपली रोटी पूर्णपणे भाजली गेली आहे, त्यामुळे ती किती अलगदरित्या उचलली आहे. आता आपण दुसरी बाजू अशी जाळावरती भाजून घेऊ. सगळ्या बाजूने अशी आपल्याला रोटी जाळावरतीच भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्याची चव तशी येते तंदूरसारखी.
चारही बाजूने रोटी भाजून घ्यायची आपल्याला, दोन खाली वरती करून, कारण तरच त्याची तशी चव येईल. बनवायला एकदम सोपी आहे ही रोटी आणि खायला चव देखील हॉटेलचीच आहे. फक्त प्रमाण परफेक्ट पाहिजे. जर परफेक्ट प्रमाण घेतलं तर जरासुद्धा बिघडणार नाही, जरासुद्धा चव वेगळी येणार नाही. रोटी भाजून झाली आहे आता आपली. आपण तिला बटर लावून घेऊ. मस्तपैकी बटर लावून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही पनीरसोबत, चिकनसोबत, चिकन मसाला, बटर चिकन कशासोबतसुद्धा ही रोटी खाऊ शकता. एकदम बेस्टच लागते आणि चवसुद्धा हॉटेलचीच आहे. फक्त एकदा ट्राय करून बघा आणि परफेक्ट प्रमाण घ्या, प्रमाण चुकवू नका. तयार झाली आपली तंदूर रोटी. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर